नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 13 सप्टेंबर 2025 वार शनिवार। बातमीपत्राची सुरुवात करू या सुविचारमालेने। यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। गोवंश तस्करांवर पोलिसांची कडक कारवाई करण्यात आली आहे। अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने नाकाबंदी करून तब्बल 33 गोवंश वाचविले आहेत। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी अमरावती ग्रामीण भागात गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल व वाहतूक थांबवण्याकरिता विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार गोवंश पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विशाल रोकडे हे त्यांच्या पथकासह नांदगाव खंडेश्वर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली। समृद्धी टोल नाक्याकडून शिवणीकडे येणारा 10 चाकी ट्रक गोवंशीय जनावरे क्रूरपणे कोंबून घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले। ही माहिती मिळताच पथकाने तात्काळ नाकाबंदी लावली। पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पथकाने ट्रकला अडवून 3 आरोपींना पकडले। यामध्ये 36 वर्षीय झणकलाल हृदयसिंग मारकाम, 39 वर्षीय गुलाल रसूल मोहम्मद अली नदी तर 32 वर्षीय मोहम्मद अली बिखादक अली अशी आरोपींची नावे आहेत। ट्रकची तपासणी केली असता 33 गोवंशीय जनावरे, किंमत सुमारे 5 लाख रुपये आणि ट्रक किंमत 10 लाख रुपये असा एकूण 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही जनावरे व वाहन पुढील कारवाईकरिता नांदगाव खंडेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत। गेल्या काही दिवसात गोवंश तस्करीच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे। मात्र पोलिसांनी योग्य वेळी कारवाई करून जनावरे वाचविली आहेत। अशा कारवाईमुळे गोवंश तस्करीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। आज आपण बोलणार आहोत दर्यापूर शहराबद्दल, जिथे कायदा आणि सुव्यवस्था दोन्हीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। शहरात खुलेआम जुगार आणि सट्टा सुरू आहे आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा धंदा चालविणारा माफिया आता राजकारणातही पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे। पोलीस फक्त नावावरच कारवाई करत आहेत का? पोलिसांचा छापा पडतो आणि लगेच सट्ट्यांचा खेळ पुन्हा सुरू होतो आणि सत्तेत बसलेले लोक याकडे डोळे झाक करीत आहेत का? चला पाहूया आमची ही खास रिपोर्ट। दर्यापूर एक असं शहर जिथे दिवसा ढवळ्या खुलेआम वरली सट्ट्याचं साम्राज्य सुरू आहे। बुटी चौक, आठवडी बाजार चौक, वाघपांजर देशी दारू दुकानासमोर, खाणे बिल्डिंगवर आणि लाडच्या बाजूला प्रत्येक ठिकाणी या माफियाचं नेटवर्क पसरलेलं आहे। या अशा जागा आहेत जिथे जुगारांची गर्दी नेहमीच असते। हे सगळं पोलीस आणि प्रशासनाच्या डोळ्यासमोर सुरू आहे, पण कारवाईच्या नावावर फक्त औपचारिकता केली जाते। कालच सिटी न्यूजच्या बातमीनंतर क्राईम ब्रांचने वसीम नावाच्या माफियाच्या अड्ड्यांवर छापा टाकला। साप्ताहिक बाजार आणि बुटी चौकातून 2 लोकांना पकडण्यातही आलं। पण ही कारवाई किती यशस्वी झाली याचा अंदाज यावरूनच येतो की पोलीस तिथून जाताच लगेच जुगाराचा धंदा पुन्हा सुरू झाला। स्थानिक पोलिसांना या अवैध धंद्यांची माहिती नव्हती का?
की ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। क्राईम ब्रांचने केलेली ही कारवाई दर्यापूर पोलिसांच्या हलगर्जीपणावर बोट ठेवते। प्रश्न हाच आहे की दर्यापूर पोलीस या माफिया विरोधात कठोर पावलं का उचलत नाही? यामध्ये पोलिसांची मिलीभगत आहे का की या माफियाला राजकीय पाठिंबा मिळत आहे? स्थानिक लोकांच्या मते हा वर्ली माफिया इतका शक्तिशाली झाला आहे की तो आता फक्त अवैध धंदेच चालवत नाहीये, तर येणाऱ्या निवडणुकीत स्वतः उमेदवार म्हणून जनतेसमोर उभा राहणार आहे। जर असं झालं तर दर्यापूरच्या जनतेला न्यायासाठी कुठे जावं लागेल? जेव्हा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकच कायदा बनवण्याची तयारी करत असतील तेव्हा लोकशाहीचा उपहास होत नाही का? आता दर्यापूरचं भविष्य वर्ली माफियाच्या हातात असेल का? पोलीस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या संगनमतामुळे लोकशाहीचा उपहास होत नाही का? दर्यापूरच्या गल्ली गल्लीत चर्चा आहे, सर्वात मोठा वर्ली माफिया आता नेता बनणार। मग जनतेला न्यायासाठी कोण मदत करणार? तर तुम्ही पाहिलं की दर्यापूरमध्ये वर्ली सट्ट्याचा धंदा कायदा आणि सुव्यवस्था या दोन्हीला आव्हान देत आहे। पोलिसांनी निष्फळ कारवाई आणि राजकीय पाठिंब्यामुळे हा माफिया अधिकच निर्भय झाला आहे। प्रश्न हाच आहे की प्रशासन आता तरी जागी होईल का, की दर्यापूरचं भविष्य नेहमीच या गुन्हेगारांच्या हातात राहील? आजकाल इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे, पण या वाढत्या वापरासोबतच त्याच्या सर्व्हिस आणि मेंटेनन्सच्या तक्रारीही समोर येत आहे। अशीच एक घटना अमरावतीच्या रामपुरी कॅम्प परिसरातून समोर आली आहे। एका ग्राहकाला इलेक्ट्रिक बाईकच्या दुरुस्तीसाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे। अमरावतीमधील रामपुरी कॅम्प परिसरातील रहिवासी गुलाब तेजवाणी यांनी 1.5 ते 2 वर्षांपूर्वी रुक्मिणीनगर येथील चेतक शोरूम मधनं एक इलेक्ट्रिक बाईक खरेदी केली होती। गेल्या काही दिवसांपासून बाईकमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे त्यांनी 9 सप्टेंबर रोजी ती दुरुस्तीसाठी चेतक शोरूम मध्ये दिली। शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी गाडी मिळेल असे आश्वासन दिले, मात्र 3 ते 4 दिवस उलटूनही गाडी परत मिळाली नाही। जेव्हा तेजवाणी यांनी कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली। अखेर 815 रुपयांचे बिल भरण्यास सांगून त्यांना दुरुस्ती न केलेली गाडी परत देण्यात आली। गाडी घेऊन घरी परत आल्यावर तपासणी केली असता गाडीमध्ये कोणताही बदल झाला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले। याच गोष्टीबद्दल त्यांनी पुन्हा शोरूम मध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांच्यात मोठा वाद झाला। हा प्रकार ग्राहकांच्या सेवेबद्दल अनेक प्रश्न निर्माण करतो। ग्राहकांकडून पैसे घेऊनही त्यांना योग्य सेवा न देणे ही एक गंभीर बाब आहे। या घटनेमुळे चेतक शोरूमच्या ग्राहक सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। मेरा नाम गुलाब तेजवानी है। क्या मतलब प्रॉब्लम हुआ है आपको गाड़ी के? मेरी गाड़ी में नॉर्मली 9 तारीख को मैं यहाँ गाड़ी बताने के लिए आया था। अभी थोड़ा इशू था, अभी चार्जिंग नहीं हो रही थी गाड़ी। उन्होंने वो कल सवेरे लेके जाना, कल सवेरे से 9 तारीख को देने के बाद 13 तारीख को गाड़ी हाथ में दी है। 13 तारीख गाड़ी हाथ में देने के बाद भी उन्होंने जो मैंने उसको प्रॉब्लम बताया था उन्होंने उसमें बिल ज्यादा ले लिया। जो मेरा प्रॉब्लम नॉर्मल था उसके वजह में उन्होंने बिल ज्यादा लिया हुआ है। ठीक है, मैंने बिल भी पे कर लिया, उसका भी कोई विषय नहीं था करके। उसके बावजूद भी करने का मतलब गाड़ी जब देना है उसको मेरे को आप एक इधर से उधर 1-2 घंटे तक घुमा दे रहे थे करके। और उनको बोलने के बाद हम उनको बोल रहे करके तो हम उनके जो भी व्यवसायी है यहाँ पे जो काम करने वाले एम्प्लॉय या मजदूर है वो हमारे आन के आ रहे करके। तर होती चेतक शोरूमच्या दुर्लक्षित ग्राहक सेवेची एक घटना। ग्राहकाने पैसे भरूनही त्याला दुरुस्त न केलेली गाडी परत मिळाली। यावर ग्राहकांनी प्रश्न विचारल्यावर त्याच्यासोबत वाद घालण्यात आला। यापुढे अशा घटना घडू नयेत आणि ग्राहकांना योग्य सेवा मिळावी अशी अपेक्षा आहे। आपल्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। अमरावती शहरामध्ये आगामी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या शहराची सुरक्षा व्यवस्था किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी एक खास मॉकड्रिल आयोजित करण्यात आली होती। अमरावती शहराच्या पोलीस दलाने एकवीरा देवी मंदिर परिसरात एक मोठी दहशतवादी विरोधी मॉकड्रिल यशस्वीपणे पार पाडली। जलद प्रतिसाद पथकद्वारे आयोजित केलेल्या या मॉकड्रिलमध्ये कोणत्याही संभाव्य हल्ल्यात तोंड देण्यासाठी पोलीस यंत्रणा किती तयार आहे याची चाचणी करण्यात आली। अमरावती शहरातील एकवीरा देवी मंदिर परिसर
जिथे नवरात्रीच्या काळात लाखो भाविकांची गर्दी होते. याच ठिकाणी पोलिसांच्या सतर्कतेची परीक्षा घेण्यात आली. एक दहशतवाद विरोधी मॉकड्रिल सुरू झाली. जलद प्रतिसाद पथकाने अचानक झालेल्या हल्ल्याची परिस्थिती निर्माण केली. क्षणात पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालेत. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक आपल्या श्वान पथकासह तात्काळ कामाला लागलेत. संशयित बॉम्बचा शोध सुरू झाला. पथकाने बॉम्ब निष्क्रिय करण्याकरिता आवश्यक ती सर्व कारवाई केली. यावेळी कोणताही धोका न पत्करता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. राजापेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी परिसरातील गर्दी नियंत्रित केली. दहशतवाद विरोधी पथकाने परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली. हा संपूर्ण सराव अत्यंत प्रभावीपणे आणि कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यात आला. हे मॉकड्रिल यशस्वी करण्याकरिता पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त घुगे, गणेश शिंदे, रमेश धुमाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त खताळे यांचे मार्गदर्शन लाभलेत. विशेषतः जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अजय जाधव आणि त्यांच्या टीमच्या अथक परिश्रमामुळेच हा सराव यशस्वी झालाय. या मॉकड्रिलमुळे सण उत्सवाच्या काळात अमरावती शहर सुरक्षित ठेवण्याकरिता पोलीस दल किती तयार आहेत हे सिद्ध झाले आहे. ही मॉकड्रिल केवळ एक सराव नसून अमरावतीकरांच्या सुरक्षिततेची खात्री आहे. अमरावती पोलीस दलाची तयारी किती चोख आहे. ही मॉकड्रिल केवळ एक सराव नव्हता, तर ती आपल्या सर्वांसाठी एक आश्वासक संदेश आहे. पोलीस दल आपल्या सुरक्षेसाठी 24 तास सज्ज आहेत. या मॉकड्रिलच्या यशस्वीपणामुळे आगामी नवरात्री उत्सव आणि इतर सर्व सणांच्या काळात आपण निर्धास्तपणे आनंद साजरा करू शकतो. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त तसेच इतर सर्व अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अमरावती शहर सुरक्षिततेच्या बाबतीत एक आदर्श निर्माण करीत आहे. जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अजय जाधव यांच्या या संपूर्ण टीमचे आपण अभिनंदन केले पाहिजे. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. आज आम्ही तुम्हाला एका महत्त्वाच्या घडामोडीबद्दल सांगणार आहोत. अमरावती शहरात सध्या एक मोठी मोहीम सुरू आहे. अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी शहराला स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त बनविण्यासाठी एक मोठा निर्णय घेतलाय. नुकताच त्यांनी ट्रान्सपोर्ट नगर, ट्रान्सपोर्ट मार्केट, अबुबकार नगर आणि सोफियान नगर या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी काय महत्त्वाचे निर्देश दिले आणि त्यांचा शहरावर काय परिणाम होणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती देण्यासाठी काय पावले उचलली जात आहेत याचाही आढावा आपण घेणार आहोत. चला तर मग पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी 12 सप्टेंबर रोजी शहरातील महत्त्वाच्या भागांची पाहणी केली. या पाहणीचा मुख्य उद्देश ट्रान्सपोर्ट नगर, ट्रान्सपोर्ट मार्केट, अबुबकार नगर आणि सोफियान नगर यांसारख्या भागांमधील वाढलेली अतिक्रमणे, अस्वच्छ नाले आणि भंगार साहित्य हटवणे हा होता. या पाहणी दरम्यान आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी तातडीने अतिक्रमण काढण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत. त्यांनी बाजार परवाना विभाग आणि अतिक्रमण विभागाला यावर कठोर कारवाई करण्यास सांगितलेत. आयुक्तांनी केवळ अतिक्रमण काढण्याचेच नाही, तर ही मोकळी झालेली जागा विकसित करण्याचेही आदेश दिलेत. या मोहिमेमुळे या परिसरात स्वच्छता, सुव्यवस्था आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. या पाहणी दरम्यान आयुक्तांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट नगर, ट्रान्सपोर्ट मार्केट, अबुबकार नगर आणि सोफियान नगर या भागातील भंगार साहित्य काढून जागा स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचे आदेश दिलेत. यासोबतच आयुक्तांनी तारखेडा येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बांधकामांचीही पाहणी केली. त्यांनी कामांना गती देऊन ती दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत, जेणेकरून गरजू नागरिकांना लवकर घरे उपलब्ध होतील. त्यांनी नागरिकांनाही सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण न करण्याचे आणि स्वच्छतेसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केलेत. या पाहणी मोहिमेत शहर अभियंता, वैद्यकीय अधिकारी आणि इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. तरी होती अमरावती महानगरपालिकेद्वारे सुरू असलेल्या महत्त्वाच्या मोहिमेची सविस्तर माहिती. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या या पाहणी दौऱ्यामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. अतिक्रमण हटविण्याबरोबरच स्वच्छतेवर आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामावर भर दिल्याने नागरिकांच्या जीवनात सुधारणा होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत आणि आता नागरिकांनीही मोहिमेला साथ देणे महत्त्वाचे आहे. जेव्हा प्रशासन आणि नागरिक एकत्र येऊन काम करतात
तेव्हाच खऱ्या अर्थाने शहराचा विकास होतो. आपण पुन्हा भेटूया अशाच एका बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. ताईंचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा महिला शक्तीचा बोलबाला दिसणार आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा आता एका महिलेच्या खांद्यावर येणार आहे, अशी मोठी घोषणा आज झाली आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अध्यक्षपदाचे आरक्षण आज मुंबईत जाहीर झाले आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी हे पद आरक्षित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक पुरुष उमेदवारांची संधी हुकली असून आता इच्छुक महिला उमेदवारांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू होणार आहे. या निर्णयाने अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. याबद्दल अधिक माहिती पाहूया. अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अनेक दिवसांपासून तयारी करत असलेल्या पुरुष उमेदवारांना हिरमोड झाला आहे, तर दुसरीकडे महिला इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे अमरावतीला आधीपासूनच महिला नेतृत्वाची परंपरा लाभली आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात 1962 ते 2022 या काळात 31 अध्यक्ष झालेत आहे, ज्यात 5 महिलांनी 6 वेळा अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे. यात 1994-95 मध्ये सुमन सरोदे यांनी पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान मिळवला. त्यानंतर उषा बेठेकर, विद्या वाटाणे, सुरेखा ठाकरे आणि उषा उताणे यांनी हे पद सांभाळलेत. विशेष म्हणजे सुरेखा ठाकरे यांना 2दा अध्यक्ष होण्याची संधी मिळाली होती. आता पुन्हा एकदा महिला नेतृत्वाला संधी मिळाल्याने जिल्हा परिषदेतील निवडणुकीत महिला सदस्यांची संख्या आपोआपच वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणामुळे महिलांना निवडून येण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे यावेळी अध्यक्षपदाकरिता महिलांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळेल. गेल्या वेळी जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता होती, त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणकोणते पक्ष एकत्रित येतात आणि कोणाला किती जागा मिळतात यावर पुढील अध्यक्ष कोण होणार हे अवलंबून असेल. गेल्या निवडणुकीत सत्ता न मिळाल्याने भाजपाच्या नेत्यांमध्ये अजूनही खदखद आहे. एकंदरीतच अमरावतीच्या राजकारणात आमदार सुलभा खोडके, महापालिका आयुक्त सौम्या चांडक शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महापात्रा यांच्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदीही एक महिलाच विराजमान होणार आहे हे निश्चित झाले आहे. तर पाहिलं अमरावतीच्या राजकारणातील हे एक महत्त्वाचे वळण आहे. अध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाल्याने आता सर्व राजकीय पक्षांना नव्या समीकरणावर काम करावे लागणार आहे. ज्या पुरुष उमेदवारांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली होती त्यांना हिरमोड झाला असला तरी आता महिला सदस्यांना पुढे आणण्यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करतील. गेल्या निवडणुकीत भाजपाला सत्ता मिळाली नव्हती, त्यामुळे आगामी निवडणुकीत ते पूर्ण ताकदीने उतरतील हे स्पष्ट आहे. दुसरीकडे काँग्रेसला आपली सत्ता टिकवण्याचे आव्हान असले तरी यातच इतर पक्षांची भूमिकाही महत्त्वाची ठरेल. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून येणारी कोणती महिला अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसणार यासाठी मोठी राजकीय रस्सीखेच दिसेल. हेच अमरावतीच्या राजकारणाचे आगामी चित्र आहे. अमरावतीमध्ये एक मोठी दुर्घटना टळली आहे, पण सोबतच अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. अमरावती शहरातील अत्यंत वर्दळीच्या सतीधाम मार्केटचा समोरील भाग रात्री अचानक कोसळला. दुर्दैवाने ही घटना रात्री 11 वाजता घडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र जरी ही दुर्घटना दिवसाच्या वेळी घडली असती तर कल्पना करणे हे कठीण आहे. हा भाग का कोसळला? महानगरपालिकेने याआधी नोटीस दिली होती का? आणि शहरातील इतर जुन्या इमारतीची काय स्थिती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. अमरावती शहराच्या मध्यभागी तबला गल्लीतील सतीधाम मार्केट एक असं ठिकाण जिथे दररोज शेकडो नागरिक खरेदीसाठी येतात. याच मार्केटच्या दर्शनी भागाचा एक मोठा भाग अचानक कोसळला. वेळ होती रात्री 11 वाजताची. हा भाग पडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने रात्रीची वेळ असल्यामुळे मार्केट पूर्णपणे बंद होतं, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण जर हे दिवसाच्या वेळी झालं असतं तर व्यवसायांचं मोठं नुकसान झालं असतं आणि जीवितहानी ही झाली असती, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. ही इमारत 1977 मध्ये बांधलेली आहे. तब्बल 200 दुकानं असलेल्या या मार्केटमध्ये ज्या भागाची गॅलरी कोसळली तिथे दुकानदारांनी मोठे फलक लावले आहे.
त्यामुळे गॅलरीवर ताण वाढला असावा असं एक कारण सांगितलं जात आहे. तर दुसरं कारण गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे इमारतीची अवस्था जीर्ण झाली असावी असा अंदाजही व्यक्त केला जातोय. या घटनेमुळे आता शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. महानगरपालिकेने यापूर्वी या इमारतीला नोटीस दिली होती का याची तपासणी होणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी प्रभात चौकात एक इमारत कोसळून 4 मजुरांचा मृत्यू झाला होता. तेव्हा शहरातील धोकादायक इमारतींची तपासणी सुरू झाली होती, पण नंतर ती थंड बस्त्यात पडली. आता महानगरपालिकेने पुन्हा एकदा या घटनेतून बोध घेऊन सर्व जुन्या आणि धोकादायक इमारतींची तातडीने पाहणी करावी अशी मागणी जोर धरत आहे. सतीधाम मार्केटच्या घटनेने एक मोठा अनर्थ टळला असला तरी एक गंभीर इशारा दिला आहे की प्रश्न असा आहे की ही इमारत जीर्ण झाली की अजीर्ण आहे. या घटनेसाठी कोण जबाबदार? दुकानदारांनी लावलेल्या फलकामुळे ताण वाढला की महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे ही स्थिती उद्भवली? स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार आता महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी फक्त एका मार्केटची नव्हे तर संपूर्ण शहरातील जुन्या इमारतीची तातडीने तपासणी करून योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे. नाहीतर भविष्यात अशीच एक घटना दिवसा घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत अमरावती पोलीस आयुक्तालयाने बडनेरा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून RDRK महाविद्यालयात विद्यार्थ्यांना 100 वृक्ष वाटप केले. जागतिक तापमान वाढ, प्रदूषण आणि हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला असून विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील सजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांचा अतिवापर आणि वाढते प्रदूषण यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत आहे. शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळवायचं असेल तर झाडांशिवाय दुसरा पर्याय नाही. हा संदेश देण्याकरिता एक झाड माँ के नाम ही मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत बडनेरा पोलीस स्टेशनच्या वतीने RDRK कला आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना 100 वृक्षरोपटींचे वाटप करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या हस्ते रोपटींचे वितरण झालेत. तर प्राचार्य RD देशमुख यांनी विद्यार्थ्यांना अंगणात, परिसरात आणि शेतात ही झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले आहे. आज RDK कॉलेजमध्ये आपण ही वृक्षारोपण किंवा वृक्ष वाटपची योजना राबवलेली आहे. त्यामध्ये 100 आपण झाडं आज वाटप केलेली आहेत. सगळे चांगली झाडं आहेत. चिंच, आवळा, लिंबू हे तिन्ही झाडं मुद्दामून आम्ही नर्सरीमध्ये जाऊन चांगल्या उपयुक्त झाडे आणली होती की जरी लावले तरी त्याचा भविष्यात त्या विद्यार्थ्यांना किंवा जे कोणी लावेल त्याचा त्यांना फायदा व्हायला पाहिजे आणि त्यांनी ते आवडीने लावले पाहिजे, त्याचा दुरुपयोग होता कामा नये याकरता आम्ही स्वतः जाऊन ती झाडं आणली, आज इथं लावली. विद्यालयाचे प्राचार्य मान्य देशमुख सरांनी आम्हाला इथं कार्यक्रम करण्यास परवानगी दिली. त्याबद्दल त्यांच्या शाळेचे, त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या शिक्षक स्टाफ यांचासुद्धा मी खूप खूप आभारी आहे. नेहमीच ते आम्हाला सहकार्य करतात. विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की जी झाडं दिलीत त्यांनी ती खरंच आपल्या आईला आपण जसं जपतो त्या पद्धतीने जपा आणि त्याचं संगोपन करा. ते नक्कीच तुम्हाला आईप्रमाणे सावली किंवा छाया देईल आणि फळं पण देतील एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाला प्राचार्य RD देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण, प्राध्यापिका डॉक्टर संचिता पाटील, ASI गुडदे, वचन पंडित आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर संचिता पाटील यांनी वृक्षारोपण आणि संवर्धन यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बडनेरा पोलीस स्टेशन परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न राहता त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्याचा संदेश देणारा ठरला. एक खूप चांगला उपक्रम बडनेरा पोलीस तसंच RDRK महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आला आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांना झाडाचे वाटप करण्यात आलेले आहे. आणि आपल्याला माहिती आहे नुकत्याच अमरावती शहराला बेस्ट एअर क्वालिटीचा अवॉर्ड मिळालेला आहे आणि यामध्ये ही जी मोहीम आहे ती अजून चांगलं भर पाडणार आहे आणि अजूनच आपल्या 16 सप्टेंबरला ओझोन डे सेलिब्रेट होणार आहे आणि ही एक जागरूकता मोहीम आहे की
आपली ओझोन लेअर जे डिप्रेशनमध्ये जात आहे त्यामध्ये जे आपण झाडं लावू, जेवढे जास्त झाडं लावू तेवढं जास्त जे आहे ते ओझोन लेअरला प्रोटेक्ट करेल आणि अजून आपली जी अमरावती शहराची जी ब्युटी आहे ते वाढवण्यामध्ये मदत करेल। या मोहिमेच्या माध्यमातून आपण नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना काय संदेश देणार? या मोहिमेच्या माध्यमातून मला विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे की जेवढे जास्त झाडं आपण लावू आणि त्यांचं संगोपन करू तेवढंच वातावरणामध्ये संतुलन निर्माण होणार आणि हे जे अनियमित ऋतूमध्ये परिवर्तन होत आहे ते कमी होण्यास त्याची मदत होईल। म्हणून जास्तीत जास्त झाडे लावा, नुसतं झाडे लावूच नका तर त्याचं संगोपन सुद्धा करा, जेणेकरून आपलं जो पर्यावरण बदल आहे ज्याच्यामध्ये जे अनियमितता आलेली आहे वातावरणामध्ये ते कंट्रोलमध्ये येईल। एक पेड़ माँ के नाम ही केवळ मोहीम नाही तर आपले पर्यावरण वाचवण्याची सुरुवात आहे। अशा उपक्रमातून विद्यार्थी आणि नागरिकांना प्रेरणा मिळावी आणि शहर हरितमय व्हावे हीच अपेक्षा आहे। ग्रामीण भागातील आरोग्यविषयीची बिकट अवस्था अजूनही संपली नाही। धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहे। औषधांचा तुटवडा, एक्सरे मशीन बंद, डेंटिस्ट नाहीत, इतकंच नव्हे तर सामान्य ORS पावडर, खोकल्याचं औषधही उपलब्ध नाही। यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालय म्हणजे परिसरातील हजारो नागरिकांकरिता एकमेव असा आरोग्याचा आधार। मात्र आज या रुग्णालयाची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे। रुग्णालयात पुरेशा औषधांचा तुटवडा आहे, एक्सरे मशीन बंद असून दंतचिकित्सक नाही, सामान्य ORS पावडर, खोकल्याचे औषध, तपासासाठी लागणारी औषधे देखील उपलब्ध नाहीत। रुग्णालयातील डिस्प्ले बोर्डवर हजर असलेल्या डॉक्टर्स आणि परिचारिकांची नावे लिहिलेली नाहीत, त्यामुळे रुग्णांना कोणाकडे जावे हेही कळत नाही। ग्रामीण भागातील अनेक रुग्ण मोठ्या आशेने इथे येतात, मात्र लांबच लांब रांगा, तासनतास प्रतीक्षा आणि उपचारासाठी धावपळ करावी लागते। एका रुग्णाने सांगितले की औषध मिळत नाही, खूप त्रास होतोय, तर एका नागरिकाने रोष व्यक्त करताना म्हटले की गरीब आणि सर्वसामान्यांकरिता सरकारी रुग्णालय हा आधार आहे, परंतु इथे मूलभूत सुविधा नाहीत, हे दुर्दैवी आहे। इंजेक्शन पण नाही आहे, खोकल्याचे औषध नाही आहे, तो सांगितलं का तुम्हाला बाहेरून घ्यायला? नाही, ते तसं पण नाही सांगितलं, तसं नाही सांगितलं का? ठीक आहे। अगदी काही दिवसांपूर्वीच एक प्रकार, एका रुग्णाच्या कानात किडा गेला, त्याला रात्री 4 वाजता ग्रामीण रुग्णालयात आणलेत, परंतु कानातील किडा काढण्यासाठी लागणारी औषधे आणि सुविधा उपलब्धच नव्हत्या। रुग्णाला तसेच परत जावे लागले आणि खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा लागला। या सर्व प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले असून सामाजिक संघटनांनी शासनाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे, अन्यथा मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे। आरोग्य विभाग कित्येक बोगस काम करत आहे, लोकांच्या जीवाशी खेळत आहे। तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा आरोग्य विभाग आहे, केंद्र आहे, आणि त्या तालुक्याच्या ठिकाणी एक्सरे मशीन बंद आहे, ORSचे औषध पुड्या नाही आहे, खोकल्याचं औषध नाही आहे, डेंटिस्टचे चेअर आली आहे पण तिथं डेंटिस्ट डॉक्टर उपलब्ध नाही आहे, तिथं पेशंटवर लक्ष द्यायला अधिकारी डॉक्टर नाही आहे, कर्मचारी नाही आहे। हे काय सुरू आहे? म्हणजे लोकांचा जीवाशी खेळत आहे का आरोग्य विभाग? धामणगाव एवढं खूप मोठं शहर आहे आणि या तालुक्याचं ठिकाण असलेल्या आसपासचे जे ग्रामीण भागातले जे काही उपचार करण्यासाठी धामणगाव रेल्वे उपजिल्हा आरोग्य विभागामध्ये केंद्रामध्ये सामान्य लोक येते, तिथं उपचार करण्यासाठी त्यांना उपचार न करताच परत जावं लागते। जनतेचे सेवक आहे तुम्ही, जनतेचे जीव घेऊ नका। मंगळवारपर्यंत आरोग्य विभागाच्या जे काही धामणगावचे जे काही अधिकारी आहे, आरोग्य अधिकारी, यांना मी जाहीरपणे सांगून राहिलो, मंगळवारपर्यंत तुम्ही व्यवस्था दुरुस्त केली नाही तर तुम्ही लक्षात ठेवा, क्रांतिकारी शेतकरी संघटना तुम्हाला सोडणार नाही।
धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयातील ही धक्कादायक परिस्थिती केवळ एका ठिकाणापुरती मर्यादित नसून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते। शासनाने तातडीने योग्य पावले उचलून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात हीच रुग्ण व नागरिकांची अपेक्षा आहे। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर। वाहन चोरांना नागपूर पोलिसांचा जबरदस्त धक्का बसलाय। वाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोठ्या वाहन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करत तब्बल 10 दुचाक्या जप्त केल्या आहेत। आरोपीला अटक करून 5 गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे। नागपूर शहरातील वाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा अंतर्गत मोठा तपास सुरू होता। पोलिसांच्या गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार तपास पथकाने 23 वर्षीय विजेंद्र उर्फ विजय रणजित सोनबरसे राहणार सावरगाव याला ताब्यात घेतले आहे। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे। आरोपीने कबुली दिल्यानुसार व पंचासमक्ष करण्यात आलेल्या मेमोरंडम पंचनाम्यानुसार तब्बल 10 दुचाक्या जप्त करण्यात आल्या। यात पल्सर 220, पल्सर 150, स्प्लेंडर प्रो, शाईन, डिस्कवर 100, ड्रीम युगा, अपाशी अशा गाड्यांचा समावेश आहे। जप्त केलेल्या सर्व गाड्यांची एकूण किंमत जवळपास 7,50,000 रुपये इतकी आहे। आरोपी सेकंड हँड वाहन विक्रीच्या नावाखाली नागरिकांना फसवित होता। कागदपत्रे नंतर देतो असे सांगून चोरीच्या गाड्या विकल्या जात होत्या। काही गाड्या आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्या होत्या। या कारवाईमुळे नागपूर शहरातील 5 गुन्ह्यांची उकल झाली असून पुढील तपास सुरू आहे। नमस्कार, मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाडी पोलीस स्टेशन राजेश तटकरे। आज आमच्या डीबी पथकाने एकूण 10 मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत। आमचे तपास पथकाचे पोलीस हवालदार अजय पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी आरोपी विजेंद्र उर्फ विजय रणजित सोनबरसे राहणार सावरगाव याच्याबाबत माहिती प्राप्त केली। मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे त्यांनी सावरगाव येथे जाऊन या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। त्याला गुन्ह्यामध्ये अटक केली आणि त्याच्याकडून तपास करून एकूण 10 मोटरसायकल जप्त करून ताब्यात घेतलेले आहेत। यामध्ये वाडी पोलीस स्टेशनच्या 4 मोटरसायकल आणि वाठोडा पोलीस स्टेशनची 1 मोटरसायकल असे 5 गुन्ह्यातील मोटरसायकल निष्पन्न झालेल्या आहेत। उर्वरित 5 ज्या मोटरसायकल आहेत त्या कोणत्या पोलीस स्टेशनच्या आहेत त्याचे काय गुन्हे दाखल आहेत यावर तपास चालू आहे। माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री रवींद्र सिंगल, माननीय सहपोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी साहेब, आमचे DCP सर रेड्डी साहेब, सतीश कुमार गुरव साहेब आमचे ACP सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या तपास पथकाचे अधिकारी अमित बनगर, अजय पाटील, रोशन फुकट, दुर्गादास माकडे, राहुल बोटरे आणि सोमेश्वर वर्धे यांनी या कामगिरीत सहभाग घेतला आणि सक्सेसफुली कारवाई केलेली आहे। मोटरसायकल हा आरोपीच्या चोरी करत होता, तर त्यात बाहेरच्या ठिकाणी जाऊन किंवा बाहेर गावात वगैरे जाऊन मी सेकंड हँड गाडी विकतो, तुम्हाला गाडीची कागदपत्र नंतर देतो आणि असं सांगून त्यांच्याकडून 15,000, 20,000, 25,000 रुपये घेऊन ती त्यांना देत होता। नंतर काय त्यांच्याशी कोणत्या प्रकारे संपर्क साधत नव्हता। अशा प्रकारे त्यांनी त्या गाड्या विकलेल्या होत्या। तरी माझं वाडीतील आणि आजूबाजूच्या सर्व लोकांना किंवा नागरिकांना ही विनंती आहे की आपण कोणत्याही प्रकारचे सेकंड हँड व्हेकल घेत असाल तर त्याबाबत खात्री करा, कागदपत्र चेक करा
आणि अथॉराईज असेल तरच घ्या. कारण जसा चोरी करणारा आरोपी असतो त्याप्रमाणे चोरीचा मुद्देमाल घेणाराही आरोपी असतो. त्यामुळे ही काळजी आपण घेणं गरजेचं आहे. त्यानंतर एखादं वाहन संशयित वाटलं किंवा असं कोणी सेकंड हँड वाहन संशयितरित्या विकत असेल तर त्याबाबतची माहिती त्यांनी कोणत्याही पोलीस स्टेशनला, जवळचं ज्यांचं पोलीस स्टेशन आहे त्यांच्याशी संपर्क साधून त्वरित ही माहिती पोलिसांना दिली पाहिजे, जेणेकरून ज्या चोरी झालेल्या वाहनं आहेत त्यांच्यावर तपास करता येईल किंवा त्यांचा शोध लावता येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व नागरिकांनी जर आपले पार्किंग, जसं घरात CCTV लावतो त्याप्रमाणे पार्किंग आणि घराच्या बाहेर जर CCTV लावला तर तो आमच्या तपासाचा मदत करणारा एक घटक होऊन जातो आणि पुराव्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचं असते. तर सर्व नागरिकांना ही विनंती राहील की त्यांनी CCTV आपल्या जसं घरात लावतो त्याप्रमाणे आपल्या पार्किंगमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात लावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा वाहन चोरांना धडा शिकवला आहे. अशा कारवाया नागरिकांना सुरक्षितता देणाऱ्या ठरत आहेत. पुढील तपासानंतर आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. मालेगाव तालुक्यातील पादळडे गाव हादरला आहे. अवघ्या 14 वर्षीय समाधान माळीचा निर्दयी खून झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही क्षणात जेरबंद केले असून संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला तात्काळ फाशीची मागणी केली आहे. मालेगाव तालुक्यातील पाडळदे गावात घडलेली ही घटना अंगावर काटा आणणारी आहे. अवघ्या 14 वर्षाच्या समाधान माळी याला आरोपी 35 वर्षीय सोमनाथ हिरामण झिंजर याने बैल बांधण्यासाठी सोबत नेलं. मात्र अचानक त्याने समाधानावर निर्दयी मारहाण केली आणि त्याचा खून करून मृतदेह स्वतःच्या विहिरीत फेकला. ही घटना कळताच मालेगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मालेगाव तालुका पोलिसांनी आरोपीला अवघ्या काही क्षणातच जेरबंद केलाय. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला तात्काळ फाशी द्या अशा जोरदार घोषणा दिल्यात. आरोपीच्या समर्थकांनी पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कडक कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी भारतीय दंडसंहिता 2023 कलम 103(1) आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू, उपविभागीय अधिकारी यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावजी करीत आहेत. पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत बाविस्कर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून कायद्याप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल. पोलीस स्टेशन मालेगाव तालुका येथे काल दिनांक 12/9/2025 रोजी संध्याकाळी फिर्यादीनामे कल्पना बळीराम माळी वय 35 वर्ष राहणार पाडळदे यांच्या 15 वर्षाच्या मुलाला यातील आरोपी सोमनाथ हिरामण झिंजर राहणार पाडळदे त्याच्या मोटरसायकलवरती शेतात बैलांना चारा टाकण्याकामी घेऊन गेला आणि त्यानंतर तो मुलगा आला नाही. त्या संशयावरनं पोलीस स्टेशन मालेगाव तालुका येथे फिर्यादीनामे कल्पना बळीराम माळी यांनी त्याचा मुलाचा खून झाल्याबद्दलचे जीवे ठार मारल्याबद्दलचा रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सोमनाथ हिरामण झिंजर पाडळदे याला आम्ही तपासकामी ताब्यात घेतलेला आहे. समाधान माळींच्या निर्दयी खुनानं पाडळदे गाव हादरून गेला आहे. आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले असलं तरी ग्रामस्थ आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यावर ठाम आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस प्रशासन कठोर कारवाईचे आश्वासन देत आहेत. नागपुरात पुन्हा एकदा अंमली पदार्थाविरोधी कारवाई. 5 पावली पोलिसांनी MD ड्रग्जसह अट्टल गुन्हेगाराला पकडलंय. जप्त मुद्देमालाची किंमत तब्बल 1,35,000 रुपये आहे. नेमकी ही कारवाई कशी झाली, आरोपी कोण आहेत आणि पोलिसांनी कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. नागपूर शहरातील 5 पावली पोलीस ठाण्याच्या पथकाने आसी नगर परिसरात मोठी धडक कारवाई करत MD ड्रग्ज विक्रेत्याला रंगेहात पकडलेत. ही घटना 11 सप्टेंबर रोजी दुपारी 3:30 ते 5 वाजे दरम्यानची आहे.
पथक पेट्रोलिंगवर असताना त्यांना गोपनीय माहितीच्या आधारे ताज हॉटेल समोर NIT हॉलजवळील मोकळ्या जागेत एक संशयित व्यक्ती आढळली. फिर्यादी पोलीस हवालदार मुकेश यादव यांनी संशयिताला ताब्यात घेतले आणि पंचासमक्ष अंगझडती घेतली. यामध्ये तब्बल 12.64 मिलीग्राम MD पावडर किंमत 50,400 रुपये असा अंमली पदार्थ, एक काळा लाल रंगाचा विवो मोबाईल किंमत 10,000 रुपये आणि MH49 CB 2555 नंबरची सुझुकी एक्सेस दुचाकी किंमत 75,000 रुपये असा एकूण 1,35,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अटक आरोपी 41 वर्षीय शेख जावेद शेख रेहमान राहणार हसनबाग नंदनवन पोलीस ठाणे हद्दीतला रहिवासी असून हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर नंदनवन आणि वाठोडा पोलीस ठाण्यांमध्ये NDPS कायद्याखाली अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीला न्यायालयीन आदेशाने पोलीस कोठडी रिमांड देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दिनांक 11/9/2025 रोजी आमची पाचपौली पोलीस स्टेशनची GDB टीम आहे, त्यांना ही गोपनीय माहिती मिळाली. शेख जावेद शेख रेहमान हा जो रेकॉर्डवरचा NDPSचा आरोपी आहे तो पाचपौली हद्दीमध्ये येणार आहे आणि त्याच्याकडे MD आहे आणि तो MDची विक्री करणार आहे. या माहितीवरून आमची टीम तिथे गेली आणि त्यांनी सदर ठिकाणावरून 12.64 ग्रॅम MD जप्त केलेला आहे. बरोबर, याच्यावरती शेख जावेद शेख रेहमान असं या आरोपीचं नाव आहे आणि तो नंदनवन हद्दीमध्ये रेकॉर्डवरती असलेला आरोपी आहे. आणि या पथकामध्ये PSI रणजित माझगावकर, पोहवा राऊत, त्यानंतर रेवतकर, मुकेश यादव हे अंमलदार आहेत. त्यांच्या टीमने ही कारवाई केलेली आहे. हा नंदनवन हद्दीमधला राहणारा आरोपी आहे. त्याच्याकडून 12.64 ग्रॅम MD जप्त करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर एक मोबाईल आहे विवोचा आणि एक गाडी आहे जप्त करण्यात आलेली आहे. नागपुरात अंमली पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. अशा गुन्हेगारांवर कारवाई होत राहणे हे शहराच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहेत. पुढेही असे ऑपरेशन सुरू राहणार का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. नांदेड नागपूर महामार्गावर भीषण अपघात, मोटरसायकल आणि ट्रकच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झालाय. अपघातामुळे महामार्गावर तात्पुरती वाहतूक कोंडी झाली होती. अर्धापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. नांदेड नागपूर महामार्गावर जय अंबे हॉटेलजवळील पेट्रोल पंपाजवळ शनिवारी दुपारी भीषण अपघात झालाय. ट्रक आणि मोटरसायकलची जोरदार धडक होऊन मोटरसायकल स्वार 40 वर्षीय महेश शंकर वाघोजी खांडरे यांचा जागीच मृत्यू झालाय. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांचे PSI टाकरस, डवरे, सूर्यवंशी, कदम, वसंत शिंगारे तसेच अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा केला आणि महामार्गावरील कोंडी दूर करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास अर्धापूर पोलिसांकडून सुरू आहे. नांदेड नागपूर महामार्गावरील या अपघातामुळे पुन्हा एकदा वेग आणि निष्काळजीपणा वाहन चालकांमुळे होणाऱ्या अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी काळजीपूर्वक आणि नियम पाळून वाहन चालविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील 8 वर्षीय ऋषिकेश घरातून रुसून बेपत्ता झाला होता. मात्र पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे हा लहानगा अखेर सुखरूप घरी परतलाय. गावकऱ्यांनी पोलिसांचे कौतुक करत त्यांना सलाम केलाय. मालेगाव तालुक्यातील वडनेर दुमाला येथील 8 वर्षीय ऋषिकेश फक्त नवीन कपडे न दिल्याच्या रागातून घरातून रुसून बाहेर पडला आणि बेपत्ता झाला. फिर्यादी संतोष अहिरे यांनी तातडीने तक्रार नोंदवली. तक्रार मिळताच मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पथकासह शोध मोहीम सुरू केली. अगदी नुकतीच या भागात 4 वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडल्यामुळे पोलिसांनी विशेष दक्षता घेतली. शोध मोहीम अधिक प्रभावी व्हावी म्हणून ड्रोनच्या मदतीने शेत शिवार पिंजून काढण्यात आले. अखेर तब्बल 8 तासांच्या अथक प्रयत्नानंतर 5 किलोमीटर अंतरावर शेतात लपलेला ऋषिकेश सुखरूप सापडला. मुलगा घरी परतल्यावर पालक आणि ग्रामस्थांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिलेत. गावकऱ्यांनी पोलीस पथकाचे मनपूर्वक आभार मानत त्यांना सलाम केला. तर त्या रागामध्ये तो रागेवरून बसला होता. सर्वांनी शोधून त्याला सुखरूपपणे त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात दिलेला आहे आणि तो आता सुखरूप आहे.
सर्व मी या निमित्ताने सर्व तालुका पोलीस स्टेशनची टीम आणि त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी, गावातील सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, त्यांची सर्व सदस्य टीम या सर्वांनी शोध मोहिमेमध्ये फार शिताफीने भाग घेतला होता. सर्वांचं मी त्यांच्या कुटुंबियातर्फे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद करतो. ऋषिकेशच्या सुखरूप परतीने संपूर्ण गावाला दिलासा मिळाला आहे. मालेगाव पोलिसांनी दाखवलेल्या तातडीच्या कारवाईने आणि संवेदनशीलतेने खरं पोलिसिंग कसं असतं याचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे. गेल्या 2 दिवसांपासून नांदेडच्या किनवट तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे परिसरात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. याच पावसाने अनेक ठिकाणी हाहाकार माजवला असून यामुळे इस्लापूर परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका थेट स्थानिकांना बसला असून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून किनवट तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इस्लापूर आणि आसपासच्या गावांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याच पावसाचा फटका कुपट्टी ते नंदगाव मार्गावरील वाहतुकीला बसला आहे. कुपट्टी फाट्याजवळील एका महत्त्वाचा पूल पुराच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पूर्णपणे खचला आहे. पुलावरील सिमेंट कॉन्क्रीटचा मोठा भाग वाहून गेल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. सध्या या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. किनवटकडे जाण्यासाठी हा पूल एकमेव पर्याय असल्यामुळे पर्यायी मार्गाची सोय नसल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. अनेक गाड्या आणि प्रवासी अडकून पडले आहेत, ज्यामुळे तातडीने प्रशासकीय मदतीची गरज निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला या समस्येवर त्वरित लक्ष घालण्याची आणि पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून वाहतूक सुरळीत होऊ शकेल आणि लोकांचा त्रास कमी होईल. तुम्ही पाहिलं की एका नैसर्गिक आपत्तीमुळे स्थानिकांच्या समस्या किती वाढल्या आहेत. कुपट्टी फाट्याजवळील हा पूल लवकरात लवकर दुरुस्त होणे अत्यंत गरजेचे आहे, कारण यामुळे हजारो लोकांचे दैनंदिन व्यवहार थांबले आहेत. या परिस्थितीवर शासनाने तातडीने लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. माहूर तालुक्यात वाळू तस्करावर पोलिसांचा धडक कारवाई मोहीम सुरू आहे. महादापूर येथील नाल्यातून येवळेश्वरकडे वाळू नेत असताना पोलिसांनी एक ट्रॅक्टर रंगेहात पकडला आहे. पोलिसांनी ही कारवाई करून ट्रॅक्टर जप्त केला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. माहूर तालुक्यातील मौजे महादापूर येथील पैनगंगा नदीला जोडलेल्या नाल्यातून बेकायदेशीररित्या वाळू भरून येवळेश्वरकडे नेत असताना पोलिसांनी 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही धडक कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. गोपनीय शाखेचे अधिकारी गस्त घालत असताना त्यांना नाल्यात उभा ट्रक दिसला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने ट्रॉली सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला नाल्यातच रंगेहात पकडले. ट्रॅक्टरला ताब्यात घेऊन माहूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी सांगितले की सततच्या पावसाचा फायदा घेत काही जण वाळू तस्करी करीत आहेत, त्यामुळे तालुक्यातील सर्व गावात दिवस रात्र पेट्रोलिंग वाढविण्यात आले आहे. कुठल्याही प्रकारची वाळू चोरी खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. माहूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर तालुक्यातील वाळू तस्करांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुढील काळातही अशा कारवाया सुरूच राहतील अशी माहिती पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिली आहे. नागपूर शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यावेळी चोरट्यांनी गांधी पुतळा चौकातील एका हार्डवेअर दुकानावर डल्ला मारत 1.5 लाख रुपयाची रोकड व एक मोबाईल चोरून नेला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून तहसील पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. नागपूर शहरातील गांधी पुतळा चौक तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा व्यापारी परिसर. इथे विजय कुमार गुप्ता यांच्या मालकीचे गुप्ताजी कृष्णाजी या नावाचे हार्डवेअर आणि प्लायवूड विक्रीचे दुकान आहे. काल मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दुकानाच्या ग्रिलच्या खिडकीतून आत प्रवेश करून चोरीची घटना घडवली. चोरट्याने ड्रावरमधील तब्बल 1.5 लाख रुपये रोख रक्कम आणि एक जुना मोबाईल चोरून नेला.
ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. फुटेजमध्ये आरोपी दुकानात सहजपणे प्रवेश करताना दिसत असून पोलिसांनी याआधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर व्यापारी वर्गांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तहसील पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे. गांधी पुतळा चौकातील ही चोरीची घटना व्यापारी वर्गासाठी धोक्याची घंटा आहे. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक करून व्यापाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे. या घटनेतून व्यापाऱ्यांची ही दुकानातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज आहे. नागपूरमध्ये महिलेचे कारने अपहरण करून तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तहसील पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाढवे यांनी दिलेल्या माहितीनुसार 12 सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. पीडित महिलेला आरोपींनी भेटायला बोलावले. त्यानंतर कारने तिचे अपहरण केलेत. अपहरणानंतर आरोपींनी तिला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच तहसील पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि तातडीने शोध मोहीम राबवून तिघांना अटक करण्यात आली. महिलेवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपींवर गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तहसील पुलिस थाने के हद में गार्डलाइन परिसर में एक 33 वर्षीय महिला जख्मी और अवस्था में मिली थी. वो बेहोश थी. उसे उपचार के लिए मेवा हॉस्पिटल में दाखिल किया गया. उसको होश आने के बाद उससे पूछताछ की गई. तब उसने बताया कि उसके पहचान का इरशाद अहमद और शेख इमरान, इन्होंने उसको LIC चौक में फ़ोन करके बुलाया था. उसके बाद उसको मोटरसाइकिल पे बिठा के ताजबाग में लेके गए. उसके वहाँ जाने के बाद उन्होंने उसके साथ झगड़ा किया. उसमें और एक आरोपी जो कि इरशाद का छोटा भाई है वो भी वहाँ पे आके उनमें शामिल हो गया और उसने वो जो महिला थी उसको मारपीट की और गाड़ी में बिठा के लेके आए और उसे तहसील थाने के गार्डलाइन परिसर में छोड़ दिया. वो महिला जख्मी थी और बेहोश थी. उपचार होने के बाद उसने ये जानकारी दी. इसके ऊपर पुलिस ने अपराध नंबर 679 कलम 109, 118, 309, 140, 35 भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखिल किया और इस गुने के आरोपी इरशाद अहमद, वल्द मुख्तार अहमद, शेख इमरान, शेख रशीद और शेख इमरान का भाई, इनको अरेस्ट किया है और कोर्ट के सामने पेश किया है. उनसे जानकारी लेके तपास शुरू है. जो गुने में जो गाड़ी का इस्तेमाल किया गया था वो और गुने में जो हथियार यूज किया गया था वो जब्त किया है और इन्वेस्टिगेशन शुरू है. महिला और जो आरोपी है वो दोनों भी शादीशुदा है और उनकी पहले से 2-3 महीने से पहचान थी, ऐसी प्राथमिक जानकारी मिली है, मगर अधिक जानकारी मिलना प्राप्त है. महिला का उपचार शुरू है और महिला ने पूरी जानकारी अभी तक नहीं दी है, मगर जो आरोपी ने जो जानकारी दी है उसके मुताबिक उनसे उनकी 2-3 महीने से फ़ोन पे बातचीत चल रही थी, ऐसे जानकारी दी है. मगर महिला के नातेवाईक जो रिश्तेदार है वो अभी तक यहाँ पे नहीं पहुँचे हैं. हमने उनसे कांटेक्ट करने की कोशिश की है, तो अभी वो भी पहुँच जाएंगे तो हम ज़्यादा डिटेल लेके बता पाएंगे. महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा येरणीवर आला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. तहसील पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. नागपूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्हा न्यायालयातील सत्र न्यायाधीश श्रीधर मौदेकर यांच्या कारला अचानक आग लागली. आकाशवाणी चौकात घडलेल्या या घटनेने कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नागपूरच्या जिल्हा न्यायालयाचे सत्र न्यायाधीश श्रीधर मोंदेकर यांच्या कारला शुक्रवारी सायंकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. माहितीनुसार न्यायाधीशांच्या पत्नी अश्विनी मोंदेकर कार घेऊन गुलमोहर बिल्डिंगच्या क्वार्टर क्रमांक 401 मधून बाहेर पडल्या होत्या. या दरम्यान आकाशवाणी चौकाजवळ कारमधून अचानक धूर निघू लागला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ कार रस्त्याच्या कडेला थांबविली आणि बाहेर पडल्या. काही क्षणातच कार पेट घेऊ लागली आणि आगीने संपूर्ण कारला वेढलेत. घटनास्थळी उपस्थित वाहतूक विभागातील कर्मचारी राहुल झाडे यांनी तात्काळ अग्निशमक दलाला कळविले. मनपा अग्निशमक केंद्राची गंजीपेठ व सिव्हिल फायर ब्रिगेडची टीम घटनास्थळी दाखल झालीत आणि आगीवर नियंत्रण मिळवलेत. या आगीत कार पूर्णतः जळून खाक झाली असून अंदाजे 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मोठा दिलासा म्हणजे यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. सत्र न्यायाधीशाच्या कारला लागलेल्या आगीने काही काळ परिसरात खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाच्या तात्काळ कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या आगीमागचे नेमके कारण मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाहीत. पुढील चौकशी सुरू आहे. नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इटारसी रेल्वे पुलाखाली एका बॅगमध्ये एका बाळाचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांसाठीही या प्रकरणाचा तपास करणे मोठे आव्हान ठरत आहे. नागपूर शहरातील इटारसी रेल्वे पुलाखालील झुडपांमध्ये एक बॅग पडलेली आढळली. स्थानिक नागरिकांना ही बॅग संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता बॅग उघडली आणि त्यामध्ये एका बाळाचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे पोलिसांकरिता आरोपीचा शोध घेणे मोठे आव्हान ठरत आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. हे अमानुष कृत्य कोणी केले आणि बाळाला इथे कोणत्या उद्देशाने टाकून दिलेत याचा तपास सुरू आहे. नागपूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की या घटनेबाबत कुणालाही काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांना कळवावे. सध्या घटनेने संपूर्ण नागपूर हादरले आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून लवकरच यामागचे खरे सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच सर्वांची मागणी आहे. नागपूर रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली आहे. तर पुणे हमसफर एक्सप्रेसच्या एसी कोचवर चढलेल्या एका अज्ञात युवकाने वरच्या OHEला स्पर्श केला आणि क्षणार्धात तो भीषण विद्युत प्रवाहाने जखमी झाला. घटनेनंतर रेल्वे स्टेशनवर काही काळ गोंधळ उडाला. नागपूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर शुक्रवारी दुपारी सुमारास ही घटना घडली आहे. प्लॅटफॉर्मवर उभी असलेली ट्रेन क्रमांक 22-142 नागपूर पुणे हमसफर एक्सप्रेसच्या एसी कोचवर एक युवक चढला. यावेळी त्याचा हात थेट वरच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरला लागला आणि क्षणार्धात तो झुलसून खाली कोसळला. घटना घडल्यानंतर तातडीने स्टेशन मास्टरने न्यू एरा हॉस्पिटलचे डॉक्टर बोलावून प्राथमिक उपचार सुरू केलेत. RPFचे हेड कॉन्स्टेबल TK बिसेन यांनी जखमी युवकाला तातडीने मेयो हॉस्पिटलला दाखल केलेत. तेथून त्याला पुढील उपचाराकरिता मेडिकल हॉस्पिटलला रेफर करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. जखमी युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची शक्यता आहे. या घटनेनंतर काही वेळ प्लॅटफॉर्मवर प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. रेल्वे प्रशासनाने सुरक्षा तपासणी अधिक कडक केली आहे. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन सतत जागृती करत असते. तरीही नागरिकांनी अनधिकृतपणे कोचवर चढणे, रेल्वे लाईन ओलांडणे अशा धोकादायक कृत्यांना टाळावे. हा युवक सध्या उपचार घेत आहे आणि त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश आता केवळ घोषणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून तो साकारला जात आहे. नागपूरमधील नंदनवन पोलीस ठाण्याच्या परिसरात आज एक वेगळाच उपक्रम राबविण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोडी यांच्या पुढाकाराने 50 विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोडी यांच्या नेतृत्वात एक विशेष वृक्षारोपण सोहळा पार पडलाय. या उपक्रमात पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, परिसरातील विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेत.
एकूण 50 विविध प्रकारची झाडे लावून परिसर हरित करण्याचा संकल्प यावेळी घेण्यात आला. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीने स्वतः एक झाड लावले आणि त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी यावेळी सर्वांना आवाहन केले आहे की फक्त झाडे लावणे पुरेसे नाहीत, तर त्यांचे संगोपन करणेही तितकेच महत्वाचे आहेत. या परिसरात हरितीकरण वाढवण्याकरिता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे. नंदनवन पोलीस स्टेशनकडून जवळपास 50 वृक्षांची लागवड या संकल्पनेमध्ये आपण करीत आहोत. त्यामध्ये कडुनिंब, वड, पिंपळ, कारंजा अशी मोठमोठी झाडे आहेत जी झाडे जास्त वर्ष जगू शकतील आणि त्याचा सर्व नागरिकांना फायदा होईल असं या संकल्पनेमागे आमची धारणा आहे. यामध्ये आम्ही शालेय विद्यार्थी, नंदनवनमधील रहिवासी आणि पोलीस दल असे तिघांनी एकत्रित येऊन या वृक्षांची लागवड करीत आहोत. माझं सर्व नागरिकांना हेच आवाहन आहे की प्रत्येकाने जन्माला आल्यानंतर किमान एका वृक्षाची तरी त्यांनी लागवड करावी. आपण जोपर्यंत जगत आहोत, जोपर्यंत आपला मृत्यू होत नाही, तोपर्यंत हे झाड जगलं पाहिजे. तर झाडं आहेत म्हणून जीवन आहे, झाडं आहेत म्हणून पाऊस आहे, झाडं आहेत म्हणून ऑक्सिजन आहे आणि पाऊस आणि ऑक्सिजन हे जर थांबलं तर आपलेही जीवन क्षणार्धात संपून जाईल. यासाठी आपल्या जीवनाचा तारणहार म्हणून प्रत्येकाने वृक्षाची लागवड करावी आणि त्याला जगवावी. संपूर्ण जग हिरवेगार कसे राहील यासाठी सर्वांनी संकल्प करावा. नंदनवन पोलीस ठाण्याचा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे. जर प्रत्येकाने असेच एक झाड लावून त्याचे संगोपन केले तर नागपूर शहर अधिक हिरवेगार होईल आणि पर्यावरण संतुलन राखण्यास मोठी मदत होईल. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरासी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर या सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.